आयुक्त साहेब, महापालिका भ्रष्टाचार मुक्त करा. भ्रष्टाचार मुक्त करा. भ्रष्टाचाराने बरबटलेली पिंपरी चिंचवड, संपूर्ण राज्यात जी बदनामी झालेली आहे पिंपरी चिंचवडची, ती भ्रष्ट महापालिका म्हणून बदनामी झालेली आहे. आत्ताचा हा खास व्हिडिओ जो करतोय तो खास डॉक्टर विजय सूर्यवंशी हे नवीन महापालिका आयुक्त म्हणून काल त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे, त्या संदर्भात करतोय. नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर श्रावण हर्डीकर हे आतापर्यंत प्रभारी आयुक्त म्हणून होते. यापूर्वी गेले 30-40 वर्षाचा आयुक्तांचा यादी पाहिली, जंत्री पाहिली तर त्याच्यामध्ये काही काही आयुक्तांनी असं इतकं ठळक काम केलेलं आहे, अजूनही नाव आहे. दुर्गादेवी टिकडी कोणी केली म्हटलं तर हरनाम सिंग यांचं नाव 100%. पिंपरी महापालिकेतील नोकर भरतीमध्ये स्वच्छ कारभार कोणी केला तर जयराज फाटक यांचं नाव घेतलं जातं. तसंच या शहरामध्ये अनधिकृत बांधकामाला खऱ्या अर्थाने चाप कोणी लावला होता तर डॉक्टर श्रीकर परदेशी, जे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव आहेत. त्यांच्या अगोदर इथे दुसरे प्रवीण परदेशी होते, ते पण राज्याचे मुख्य सचिव झाले होते. त्यांनी एक चांगला इथला प्रशासकीय कारभार बऱ्यापैकी शिस्त लावली होती. म्हणजे अशी काही नाव घेते. नंतर श्रीनिवास पाटील, नंतर अनिल डिगेकर, श्रावण हर्डीकर, दिलीप बंड, ही नावं एक चांगल्या आयुक्तांच्या कामाच्या ह्याच्यामधली ही नावं ठळकपणे घेता येतील अशी ही जी काही नावं आहेत. परंतु असेही काही नग होते किंवा त्याची नावं याच्यामध्ये काळ्या अक्षराने लिहिली जातील अशी नावं आहेत त्याच्यामध्ये. अगदी नावच घेऊन सांगायचं म्हटलं तर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आताचे दिनेश वाघमारे, त्यांच्या काळामध्ये त्यांच्या शिपायांनी 12 लाख रुपये घेतल्याचं सरळ अँटी करप्शनची रेड पडली होती. संपूर्ण महाराष्ट्रभर ते प्रकरण गाजलं होतं. असेही होते. शिपाई कधी 12 लाख रुपये घेतो का? नंतर त्याशिवाय भाई नगराळे म्हणून इथे महापालिका आयुक्त होते, त्यांच्या काळामध्ये शिक्षक भरती झाली, जवळपास 40 लाख रुपयांचा आरोप झाला होता. विधानसभेत ते प्रकरण गाजलं होतं. म्हणजे असेही आयुक्त होते. भाई नगराळ्यांना इथून ताबडतोब बदली करावी लागेल त्यावेळेस. आणि सगळ्यात कहर जर कधी झाला असेल तर 2022 ते आता 26च्या काळामध्ये ज्यांनी प्रशासक म्हणून इथं काम केलं, शेखर सिंह यांच्या काळामध्ये महापालिकेची तिजोरी खाली झाली, भ्रष्टाचाराचा कहर झाला, कळस झाला. म्हणून आता खास विजय सूर्यवंशी हे जे नवीन आयुक्त आलेत त्यांच्यापुढे कोणकोणती आव्हाने आहेत, काय आहेत, काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांनी कोणत्या कामाला प्राधान्य देणार ते सांगितलं. शहरातला पाणी प्रश्न सोडवणार, शहरातला घनकचऱ्याचा प्रश्न सोडवणार. हे प्रश्न नेहमीचे नागरी सुविधांमध्ये जे जे प्रश्न आवश्यक आहेत त्याच्याविषयी वादच नाही. अनधिकृत बांधकाम फार मोठ्या प्रमाणात वाढतात, त्याच्यावरती चेक बसवणार, त्या प्रभागातल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्यात जबाबदार धरणार. त्यांनी आश्वासनं भरपूर दिलेली आहेत, त्याचा अभ्यास करतील, बोलतील. यापूर्वी त्यांनी डोंबिवलीचा अनुभव घेतलेला, डोंबिवली महापालिकेमध्ये ते आयुक्त होते. MMRDA मध्ये काम केलं, गडचिरोलीमध्ये काम केलं त्यांनी यापूर्वी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते साताराच्या सैनिक शिक्षा शाळेमधून शिकलेले आहेत. त्याच्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध म्हणून त्यांचे ख्याती आहे. ते भ्रष्टाचाराला पाठिंबा देत नाहीत असं पण आपण ऐकलेलं आहे. प्रत्यक्षात काय त्यातून आपल्याला अनुभवायचं आहे. त्यांच्या कामाची पद्धत एकदम चांगली आहे. ज्यावेळेस त्यांचा कालचा निरोप समारंभ परवाचा झाला MMRD कोकण भवनला, कोकण भवनमधून ते इकडे आलेत महापालिकेमध्ये, तर त्यावेळेस तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं ज्या पद्धतीने स्वागत केलं, त्यांना निरोप दिला, पुष्पवृष्टी केली, त्याच्यावरून त्यांच्याविषयीची आदरयुक्त भावना इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आहे की ही व्यक्ती सुद्धा आपल्याला अशी काही व्यक्ती मिळाली, असे आयुक्त मिळाले आहेत विजय सूर्यवंशी की खरंच काहीतरी 3 वर्षात करून दाखवतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी खास हा व्हिडिओ केला. पण आयुक्तांपुढे चॅलेंजेस भरपूर आहेत. त्याचं कारण असं आहे की 3-4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये भ्रष्टाचाराने या महापालिकेची तिजोरी खाली, भ्रष्टाचाराची इतकी काही प्रकरणं आहेत, त्याच्यामध्ये प्रशासन हे बेशरम झाले, बेमुरवत झाले, निर्लज्ज झालंय. जे शब्द म्हणाल ते कमी आहेत. सगळे अधिकारी आहेत असे म्हणत नाही मी. अनेक अधिकारी असे आहेत की त्यांना वाईट वाटतं ह्या गोष्टीचं, आपण बदनाम होतोय, आपल्याकडे ह्या पद्धती लोकांची कामं होत नाहीयेत. जे पगार घेतात परंतु कामं होत नाहीत. अहो साहेब, करप्शन इतकं प्रचंड वाढलेलं आहे. काल तुम्ही महापालिकेची पहिली जनरल बॉडी मीटिंग पाहिली असेल आणि कालच तुम्ही पदभार घेतला. त्याच्या आधीच्या दिवशी जी जनरल बॉडी मीटिंग झाली त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्या संदर्भामध्ये 30% जे काम बिलो यायला पाहिजे होतं ते आलं नाही.
25-30 कोटी रुपयांचा त्याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार. महापुरुषांच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार. हे तर किती मोठं प्रकरण आहे, पण काही नाही. नंतर त्या जनरल बॉडीमध्ये आहे तसाच पास केला गेला. हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला मी. भ्रष्टाचार अनेक प्रकरण आहेत. ते स्वतः वैद्यकीय व्यवसायातले आहेत, म्हणजे थोडक्यात ते डॉक्टर आहेत. यापूर्वी डॉक्टर श्रीकर परदेशी इथे डॉक्टर होते, MBBS डॉक्टर होते BJ मेडिकल कॉलेजमध्ये. आता हे डॉक्टर विजय सूर्यवंशी हे सुद्धा स्वतः डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे त्यांना सांगतो, 2017 मध्ये भाजपचे सत्ता आली, राष्ट्रवादी सत्ता गेली. त्याच्यामधलं एक प्रमुख कारण होतं 70 लाखाचं HbA मशीन 3 कोटीला खरेदी केलं. भ्रष्टाचाराचं प्रमाण किती आहे फक्त जस्ट कॅल्क्युलेट. एक 12 लाखाची CNG गॅस दाहिनी 52 लाखाला खरेदी केली होती. विठ्ठल रुक्मिणी 1450 रुपयांची ती 3950 रुपयाला खरेदी केली. ही 2-3 प्रकरणे फक्त मी ठळक तुम्हाला एक वानगी दाखल सांगितले. अशा अनेक फार मोठी यादी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते MBBS डॉक्टर आहेत म्हणून त्यांना सांगितलं की कोरोना काळामध्ये ज्या किट्स होत्या त्या किट्सच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार, जे मास्क होते मास्क त्या मास्क प्रकरणामध्ये भ्रष्टाचार, जी मोठमोठी हॉस्पिटल उभी केली होती, कुठलाही एकही पेशंट न दाखल करता 3 कोटी रुपयाचं बिल दिलं गेलं, त्याच्यावर चर्चा आली. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार चालला असेल तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये चालला. 4-4, 5-5 कोटी रुपयांची दरवर्षी औषध खरेदी केली जाते. त्याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये महापालिकेला त्याच्यामध्ये कट हे मिळालं पाहिजे, थोडक्यात त्याचे रेट कमी करून मिळालं पाहिजे बार्गेन करून, ते मिळत नाहीत. 25-30% जवळपास त्याच्यामध्ये फार मोठा फ्रॉड आहे. 5 कोटीमध्ये 30%, 5 ते 15, 1.5-2 कोटी रुपये. जे संबंधित ठेकेदार आहेत, जे संबंधित ठेकेदार त्या विभागाला त्यांच्या फॉरेन ट्रिप घडवून आणतात. भ्रष्टाचार अनेक प्रकरण आहेत. मी तुम्हाला फक्त, तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला एक डोळ्यासमोर फक्त तुम्ही याच्यामध्ये डोंबिवलीमध्ये फॅमिली डॉक्टर ही जी कन्सेप्ट राबवली, ती कन्सेप्ट इथे फार गरजेची आहे. पिंपरी चिंचवडमध्ये फॅमिली डॉक्टर, जे काही छोटे मोठे दवाखान्यात तिथे फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट नितांत गरजेची. तुमच्या त्या कन्सेप्टचं तिथे स्वागत झालं. तो प्रकल्प इथे सुद्धा फार गरजेचा आहे, तो राबवायला पाहिजे त्यांनी. आयुक्त साहेब, भ्रष्टाचाराची प्रकरण आणि भ्रष्टाचाराचा रेट इथला ऐकला तर तुमचे डोळे पांढरे होतील. 30 ते 40% खाली एकही फाईल साईन होत नाही. 30 ते 40% खाली. म्हणजे आतापर्यंत प्रशासकीय राजवटीमध्ये निवडणूक काळामध्ये जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फक्त एक आरोप केला होता की 2017 पासून तर आतापर्यंत हिशोब मांडला होता 60,000 कोटींचा. त्यात 5 वर्ष भाजपची सोडा, ती सगळे मिळून जर धरली 9 वर्ष, तर 9 वर्षाच्या 60,000 कोटींच्या कामामध्ये पगार पाण्याचे 20-22 कोटी रुपये गेले, तर बाकीच्या 40,000 कोटी रुपयांचा हिशोब द्या, हा प्रचाराचा मुख्य मुद्दा केला होता. म्हणजे थोडक्यात त्यातलं गांभीर्य लक्षात घ्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकेकाळी त्यांची सुद्धा सत्ता होती, त्यांची सत्ता गेल्यावरती काय प्रकरण झाली, ती सगळी प्रकरण आता एक चर्चेत येत आहेत. महापालिके आज जवळपास 4,520 कोटी रुपयाची देणेदारी करून ठेवलेली आहे 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये. आताची 500 कोटींची कर्जाची प्रकरण आहेत, पण तशीच ती सगळी पाईपलाईन मध्ये 15,000 कोटींची आहेत. म्हणजे पालिकेची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. ज्या काही आता 5-6 हजार कोटींच्या ठेवी आहेत, त्या ठेवी मोडून आम्ही आता कारभार करू, असं कालच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये ठरलंय. ह्या पालिकेला थोडक्यात तुमच्या 3 वर्षाच्या काळामध्ये तिजोरी भरलेली आणखी भरायची की ती कुलूप लावायचं, सगळे खाली करायची, हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुमची ही तारेवरची कसरत आहे. डॉक्टर सूर्यवंशी, तुम्हाला प्रकरण अनेक देता येतील याच्यामध्ये. 70 लाखाचा पादचारी पूल 7 कोटीला केला भोसरीला. एक उदाहरण फक्त, चटक लागली म्हणून लागलं तेवढं सुरू झालं. ते एक प्रकरण तुम्हाला. स्मार्ट सिटीच्या प्रकरणामध्ये या शहरात सगळ्यात मोठा चर्चेचा विषय झाला. स्मार्ट सिटी झाली, 900 कोटी रुपये फक्त केंद्र आणि राज्य सरकारचे मिळाले, पण त्याच्याही किती 3-4 पट महापालिकेचे पैसे त्याच्यामध्ये गेले. स्मार्ट सिटीमध्ये झालेला भ्रष्टाचार हा प्रचंड मोठा आहे. आज जवळपास 600 कोटी रुपये खर्च करून 9,500 CC कॅमेरे बसवले. सगळे कॅमेरे बंद आहेत. दस्तूर खुद्द रवीन महापौर जे आहेत, रवी लांडगे यांनी परवा त्या सिटी सेंटर ह्याला भेट दिली, कमांड कंट्रोल सेंटर जिथं संपूर्णचा. तर त्यांना लक्षात आलं की त्यातले 70-80% कॅमेरे, 70-80 नाही 100% कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे प्रत्येक चौकामध्ये फक्त भोंगे बसवले. ह्या
कॅमेऱ्यांचं काम ज्या कंपनीकडे होतं त्यांच्याकडून ते वसूल करायला पाहिजे. आता म्हणतात ते दुरुस्तीचं ठेके काढायला पाहिजे. ते काला पाहिजे झालं. ई लर्निंगचा प्रोजेक्ट 150 शाळांमधून राबवला. 42 कोटी रुपये खर्च केले. गोरगरीब विद्यार्थ्यांना आजच्या जमान्यातला आधुनिक शिक्षण मिळावं हा त्यामागचा हेतू होता. सगळा फ्लॉप ठरला. यादी फार मोठी आहे, तुमचे डोळे पांढरे होतील. SRA या शहरामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा जर कोणता झाला असेल तर स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी SRA. 92 प्रोजेक्ट आहेत. त्याची जरा सखोल माहिती घ्या साहेब. त्याच्यामध्ये इतकी मोठी प्रकरणं आहेत. पुण्याच्या पर्वतीमधलं 65,000 कोटी रुपयांचं 65,000 चौरस फुटांचं TDR घोटाळा उघडकीस आला, ज्याच्यामध्ये जवळपास 150 का 200 कोटी रुपयाचा फ्रॉड आहे. सेम तशी 3 प्रकरणं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत. उद्या ती प्रकरणं तुमच्या अंगलात येऊ शकतात. तुम्ही त्यात बारीक लक्ष घालायला लागणार आहे. रावेतला एकही झोपडपट्टी नसताना तिथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प SRAचा मंजूर केलेला आहे, जी 400 कोटी रुपयांची 14 एकर जमीन आहे. लक्ष घाला. आता शहराच्या दृष्टीने सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता झाला असेल तर शहर विकास आराखडा. पुढच्या 25 वर्षात या शहराचं कसं कल्याण करायचं, त्याचा कल्याण करायचं की आणखीन कोंडवाडा करायचा, हे त्या विकास आराखड्यावरती अवलंबून आहे. ह्या विकास आराखड्यावरती प्रारूप सादर केलं तर 55,000 हरकती आलेल्या आहेत. गेले 6 महिने त्याच्यावरती अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाही. का? तो त्याच्यामध्ये प्रचंड मोठे फ्रॉड झालेले आहेत. बिल्डर लोकांच्या सगळ्या जमिनी सुटल्याच शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत. नको ती आरक्षणं टाकलेली आहेत. पूर रेषा बदललेल्या आहेत. अक्षरशः इतके मोठे सगळे मोठे फ्रॉड आहेत त्याच्यामध्ये. TDRची तर 101 प्रकरणं या शहरामध्ये आहेत. त्याच्यामुळं तुम्ही पैसे कमवायला आला नाहीत अशी आमची प्रामाणिक भावना आहे. इथे या शहरामध्ये स्वच्छ पारदर्शक कारभार पाहिजे. महापालिकेचा कर्मचारी मुजोर झालाय, ऐकत नाही, सामान्य जनतेला ऐकत नाही. कोणत्याही कार्यालयामध्ये गेला तर परिस्थिती फार वाईट आहे. पैशाशिवाय फाईल हलत नाही. तुमच्या सूर्यवंशी साहेब, तुमच्या काळामध्ये हा सगळा भ्रष्टाचार संपेल अशी अपेक्षा एक व्यक्त करतो. सारथी म्हणून एक डॉक्टर श्रीकर परदेशींनी सुरू केलेली वेबसाईट आहे. याच्यावरती नागरिकांनी तक्रार केली की 24 तासाच्या आत ती तक्रार सॉल्व्ह होती. ह्या सारथीचं केंद्र सरकारने अनुकरण केलं, त्यांच्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्याची अंमलबजावणी केली, परंतु इथल्या अधिकाऱ्यांनी इथल्या नगरसेवकांनी ती मोडीत काढली. का? तर त्याच्यावर तक्रार केल्यावरती आमच्याकडे येणार कोण? अधिकाऱ्यांनी ही सारथी, तुम्ही परदेश साहेब, ही सारथी जर पूर्वीप्रमाणे परत सुरू केली तर तुमचं फार मोठं यश त्याच्यामध्ये, तुमचं जवळजवळ 70-80% काम त्याच्यामध्ये होऊ शकतं. ती सारथी ऍक्टिव्ह करा पहिल्यांदा. हे असे बरेच मुद्दे आहेत. वृक्षगणना झाली या शहराचे, एकही झाड मोजलं नाही. 7 कोटी रुपयाचं बिल अदा केलं. 7 कोटी रुपयाचं. या शहरामध्ये 98,000 कुत्र्यांची नसबंदी केली, पण कुत्री वाढली 2 लाखाच्या आसपास. काल चाकणमध्ये एका महिलेचा कुत्र्यांनी लचके तोडून तिचा मृत्यू झाला. अत्यंत वाईट पद्धतीने. संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय. या शहरामध्ये रात्री मध्यरात्री कुठेही फिरला तर कुत्र्यांच्या टोळ्या असतात, अक्षरशः अंगावर येतात. महापौरांनी सुद्धा हा विषय पहिला घेतला होता चर्चेला. रवी लांडगे साहेबांनी हा पहिला विषय चर्चेला घेतला होता. अनेक विषय आहेत, म्हणजे प्रशासकीय सुधारणा, आणखीन बऱ्याच सुधारणा आहेत. अवैध बांधकामाचा विषय हा शहरातला अत्यंत कळीचा मुद्दा. रेड झोनचा मुद्दा कळीचा मुद्दा. अवैध बांधकामावर तुम्ही कारवाई करणार असं सांगितलं, पण साहेब एकेका बांधकामाला तुमचा बीट निरीक्षक 1,00,000-2 लाख घेऊन सर्रास ते बांधकाम होतं. प्रथम त्यांच्यावरती फौजदारी दाखल झाली पाहिजे. जो बांधकाम करणारा आहे ना, त्याच्याऐवजी जो तुमच्या ज्या एरियाचा जो बीट निरीक्षक असेल त्याच्यावरती फौजदारी दाखल झाली पाहिजे. ती केस ज्यावेळेस सुरुवात होईल ना, त्यावेळेस याला खऱ्या अर्थाने चाप लागेल. अन्यथा यापूर्वी या शहरात 2.25 लाख अनाधिकृत बांधकाम होती, ती आज जवळपास 4 लाखाच्या आसपास पोहोचलीत. 7 लाख प्रॉपर्टी होत्या. नव्याने सर्वेक्षण झालं, जवळपास 9.5 लाखापर्यंत ते सर्वेक्षणामध्ये प्रॉपर्टी आढळल्यात. ज्यांनी सर्वेक्षण केलं त्याला 30 कोटी रुपये जादा दिले. हा विषय सुद्धा चर्चेचा आहे. परंतु वसूल कुठे वाढली? वसुली वाढलेली नाही. बरेच मोठे मोठे विषय आहेत. लोकांना स्वच्छ पाणी पाहिजे. साधा भामा आसखेडचा प्रकल्प जर पूर्ण झाला असता वेळेमध्ये 165 कोटी रुपयांचा, तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटला असता. जो पवना जलवाहिनीचा प्रश्न होता, 300 कोटी रुपयाचं काम आज 1200 कोटी रुपयाला गेलेला आहे. हा जर प्रश्न सुटला असता तर या शहरामध्ये पाणी मुबलक उपलब्ध झालं असतं. एकही तक्रार आली नसते. प्रश्न अनेक आहेत. मी फक्त हे वानगी दाखल तशी तुमच्याशी प्राथमिक चर्चा म्हणून करतोय.
एक अजेंडा तयार करा. सगळ्यात महत्वाचं आहे, इथल्या नागरिकांना विकास कामामध्ये कुठेही विश्वासात घेतलं नाही. प्रत्येक वार्डमध्ये वार्ड सभा कंपल्सरी करा. नागरिकांना विश्वासात घ्या. नगरसेवक हे त्या वार्डचे सध्या बादशाह झालेले आहेत, बादशाह. ते सांगतील तेच काम होतं. त्यांचा विरोधक ज्यांनी याचा पराभव केला असेल राजकीय एकमेकांचं, तिथलं काय घेणं असेल. लोकांना कामाशी मतलब असतं. लोकांना कामं समजली पाहिजेत. श्रीकर परदेशी यांच्या काळामध्ये शहरामध्ये जिथं जिथं काम चाललं होतं त्या कामाच्या ठिकाणी बोर्ड लागलेला असायचा की हे काम किती कोटी रुपयांचं आहे, ते केव्हा सुरू झालं, केव्हा संपणार आहे, त्याचा ठेकेदार कोण, त्याचा दर्जा काय असेल, वगैरे वगैरे. हे सगळ्या ठिकाणी महापालिकेत दिसलं. पालिकेचा कारभार जर पारदर्शक असेल तर लोक तुम्हाला स्वतःहून मदत करतील. इथे अनेक 30-40 NGO असे आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. या शहराला नेमकं पाहिजे काय. पवना, इंद्रायणी, मुळा या 3 नद्यांचं महागटार झालेलं आहे. कारण STP प्रोजेक्ट ज्यांच्याकडे चालवायला दिलेले आहेत ते सगळे राजकीय नेत्यांचे बगलबच्चे आहेत. ते प्रोजेक्ट चालवत नाहीत. दरवर्षी 25-30 कोटी रुपये तसे खातात. प्रकरण फार गंभीर आहेत. तुम्ही जितके खोलात जाल, फक्त तुमच्याकडून ऍक्शन होती असं दिसलं पाहिजे. तुम्ही लोकांना तो विश्वास दिला तर लोक तुमच्याबरोबर 100% बरोबर येतील. राज्यकर्ते सुद्धा तुम्हाला साथ देतील. इथे भाजप काय करते, राष्ट्रवादी काय करते, शिवसेना काय करते, याच्याशी जनतेला काही देणं घेणं नाही. प्रशासक, एक खंबीर प्रशासक म्हणून डॉक्टर सूर्यवंशी साहेब तुम्ही सुरुवात करा, लोक तुमच्या बरोबर येतील. तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद.